ज्या वेळेला सन्माननीय राजसाहेब किंवा सन्माननीय अमित साहेब यांचा हात आपल्या डोक्यावरती असतो त्यावेळेला बऱ्याच गोष्टी सांभाळून घेतल्या जातात, बरीच कामं तुमची होऊन जातात आणि बऱ्याच गोष्टींना कोणी आवाज तुमच्यासमोर द्यायला उभं राहतं. ज्या वेळेला साहेबांचा हात डोक्यावरून निघतो त्यावेळेला काय होतं याचं उत्तम उदाहरण मी आज या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यासमोर मांडतोय. महाराष्ट्रभरातील अनेक कंपन्या ज्या ठिकाणी या मराठी कामगार सेनेच्या युनियन होत्या तिथल्या कामगारांनी आता आम्हाला संपर्क करायला सुरुवात केलेली आहे. ते म्हणत होते की फक्त आम्ही हे करू ते करू, पण त्याच्याविषयी काहीच ते बोलले नाही. महेश जाधव प्रकारची आम्हाला फॅसिलिटी पण भेटली नाही कंपनीमध्ये. आमचं पेमेंट पण वाढलेलं नाही आणि उलट आमचे 6 वर्कर कामावरून काढून टाकले. असं वाटत आहे की त्यांच्यासोबत ठेकेदारासोबत काहीतरी सेटिंग झालेली असावी असे आमच्या लक्षात येत आहे. नमस्कार, जय महाराष्ट्र. मी केतन नाईक, उपाध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेना. मराठी कामगार सेना ही आमच्या पक्षाशी संलग्न अशी अंगीकृत संघटना कामगार सेना होती आणि त्यांच्या अध्यक्षांचे प्रताप नुकतेच आपल्या सर्वांच्या समोर आलेले. ज्या वेळेला सन्माननीय राजसाहेब किंवा सन्माननीय अमित साहेब यांचा हात आपल्या डोक्यावरती असतो त्यावेळेला बऱ्याच गोष्टी सांभाळून घेतल्या जातात, बरीच कामं तुमची होऊन जातात आणि बऱ्याच गोष्टींना कोणी आवाज तुमच्यासमोर द्यायला उभं राहतं. परंतु ज्या वेळेला साहेबांचा हात डोक्यावरून निघतो त्यावेळेला काय होतं याचं उत्तम उदाहरण मी आज या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यासमोर मांडतोय. महाराष्ट्रभरातील अनेक कंपन्या ज्या ठिकाणी या मराठी कामगार सेनेच्या युनियन होत्या तिथल्या कामगारांनी आता आम्हाला संपर्क करायला सुरुवात केलेली आहे आणि सर्व ठिकाणाहून एकच तक्रार येते की 8 महिने झाले, वर्ष झालं, 1.5 वर्ष झालं, 2 वर्ष झालं आम्ही यांची युनियन केली. पहिल्या दिवशी युनियन लावल्याच्या नंतर हे आमच्याकडे आले आणि त्याच्यानंतर काहीही पाठपुरवठा नाही, कामगारांचे फोन उचलायचे नाही, कामगारांना कुठल्याही प्रकारची दाद द्यायची नाही आणि कामगारांना फुकटचे मुंबईपर्यंत हेलपाट्या घालायला लावायचे. अशा प्रकारचे प्रकार या लोकांकडून केले जातात. आज या कंपनीचे जे कामगार आपल्या सोबत उभे आहेत ते स्वतःच्या त्यांच्याबरोबर जे घडलंय ते सांगतीलच, परंतु इतरही महाराष्ट्रातल्या अनेक जसं नागपूरमधून काही कॉल आले आहेत आम्हाला, अमरावतीतून काही कॉल आले आहेत, पुणे जिल्ह्यातून काही कॉल आलेले आहेत. या सर्व ठिकाणच्या कामगारांची एकच तक्रार आहे की या लोकांनी आमचा फक्त वापर केला. आम्ही राजसाहेबांचं तोंड बघून आम्ही राजसाहेबांच्या प्रेरणेतून ही मराठी कामगार सेना तुमची आहे समजून आम्ही सभासद झालो आणि नंतर आम्हाला कळतं की ही संलग्न किंवा प्रणित अशा पद्धतीची संघटना होती आणि याच्या लोकांचे जे कारभार होते ते अतिशय उलटे होते आणि त्या आता सर्व गोष्टी समोर येत आहेत. खंडणीचे आरोप हे दुसऱ्यांवरती करतायत, परंतु यांची काय खंडणीची कामं होतात. एखाद्या ठिकाणी युनियन लावल्यानंतर पहिल्या दिवशी जायचं आणि नंतर जायचं नाही. मग या न जाण्यामध्ये कुठली खंडणी होते याची उत्तर आता यांनी खरं तर द्यायला हवी. मी कामगारांना विनंती करतो की त्यांनी तुमच्यावर जे काय घडलं ते मांडावं. आम्हाला जवळपास 10 ते 12 वर्षापासून आम्ही 185 ते 180 कामगार काम करत आहोत. त्याच्यामध्ये आता मराठी कामगार सेना याच्यामध्ये आम्ही 1 वर्षापासून त्याचे सभासत्व स्वीकारलेलं आहे, पण त्याच्यामध्ये काहीच आमचं काम झालेलं नाही. फक्त ते म्हणत होते की फक्त आम्ही हे करू ते करू, पण त्याच्याविषयी काहीच ते बोलले नाही. महेश जाधव तर कुठल्याही प्रकारची आम्हाला फॅसिलिटी पण भेटली नाही कंपनीमध्ये आणि ज्या आमच्या मागण्या होत्या त्या एक पण मागणी पूर्ण झाली नाही. त्याच्याविषयीच आम्ही आज बोलतोय की बोनस नाही, परत पीएफ नाही, परत जे नॅप्समध्ये किंवा निम्समध्ये जे टाकतायत त्याच्यामध्ये 2 वर्षाचा पिरियड राहतो, तिथं आम्हाला 4-4, 5-5 वर्ष रखडलं जातं कंपनीद्वारे. तर ह्या गोष्टी बंद व्हाव्यात, परत आमचा PF-SI चालू करून द्यावा. असे आमची प्रकारच्या आम्हाला कामगार सुविधा भेटत नाही, किमान वेतन भेटत नाही आणि जे बोनस भेटत नाही, बोनस पण भेटत नाही. आम्हाला एवढंच सन्माननीय राजसाहेब ठाकरे आणि सन्माननीय अमित ठाकरे यांना एवढीच विनंती आहे की हे सर्व आमचे जेवढे पण कामगार आहेत यांचे सर्व सूत्र तुमच्या हाती घेऊन आम्हाला लवकरात लवकर न्याय द्यावा अशीच आमची इच्छा आहे. आणि जसं जे म्हणतात ना की आपण एखाद्या मंदिरासमोर जातो किंवा काही तिथं साकडं घालतो ना, असंच तुम्हाला आम्ही आमचे हात जोडून साकडं घालतो की आमच्या लवकरात लवकर मागण्या पूर्ण व्हाव्यात. याच्यासाठी आम्ही तुम्हाला निवेदन करतो आणि तुम्ही स्वतः लक्ष घालून आम्हाला न्याय द्यावा अशीच आमच्या सर्व कामगारांची इच्छा आहे. वेअरहाऊस मोदा नागपूर येथील वर्कर आहोत. आम्ही मराठी कामगार सेना महेशजी जाधव यांच्या नेतृत्वाखाली 2023 जूनमध्ये आम्ही जॉईन झालो आणि त्यानंतर काही पदाधिकारी आमच्या कंपनीपर्यंत आले
कॉन्ट्रॅक्टरांशी भेटले आणि मॅनेजमेंट सोबत भेटून त्यांनी एक लेटर, आमच्या मागण्याचं लेटर त्यांना दिला. त्यानंतर आमचं पेमेंट पण वाढलेलं नाही आणि उलट आमचे 6 वर्कर कामावरून काढून टाकले. त्यानंतर आम्ही मराठी कामगार सेनेच्या पदाधिकाऱ्यांना फोन करतोय. त्यांनी आम्हाला काही प्रत्युत्तर देत नाहीत. आम्हाला असं वाटत आहे की त्यांच्यासोबत ठेकेदारासोबत काहीतरी सेटिंग झालेली असावी असे आमच्या लक्षात येत आहे. आणि 8 महिने झाले आता आमचे कोणतेच काम झालेले नाहीये. आणि म्हणून आम्ही महाराष्ट्र कामगार सेना यांच्याकडे धाव घेण्याचा प्रयत्न केला आहे. म्हणून आम्हाला अमित साहेब ठाकरे आम्हाला मदत करतील किंवा आम्हाला सपोर्ट करतील, आमच्या ज्या मागण्या आहेत आमच्या त्या पूर्ण करतील अशी मी त्यांना विनंती करतो. आणि राज ठाकरे साहेब हे सुद्धा आम्हाला सपोर्ट करतील अशी आम्हा सर्व वर्करांची विनंती आहे. एवढे म्हणून आपले 2 शब्द संपवतो. जय महाराष्ट्र.